काय को आता काय सासूबाईंना डाबा द्या म्हटलं तर त्यांना वाटतं मी बकासूरच आहे. असू द्या, प्रेम असतं ते. अगं पण एवढ्या चपात दिलेत तर त्याचं काहीतरी कर ना, वाया नको जायला. चालेल, करते मस्त काहीतरी. चला आता शिळ्या पोळ्या सत्कारणी लावूयात. तर त्यासाठी थोडी तयारी करूयात भाज्यांची वगैरे. 2 टोमॅटो पुरेसे होतील. सो इथे पाणी घेतलेलं आहे मी भाज्या धुण्यासाठी, त्यातच घालते. आणि घरात जे जे काही असतील ना भाज्या अवेलेबल त्या मी वापरायचा प्रयत्न करते. सो थोडं पनीर आहे, मका आहेच, आणि येस काही जे काही भाज्या उपलब्ध असतील, कोबी वगैरे, पालक असेल तर ते तुम्ही इथे वापरू शकता. आता या भाज्या पण पाण्यात घालते आणि धुवून घेऊयात. आणि आता येस कटिंग पॅड लागेलच, आणि मिक्सरचं भांडं. सगळ्यात आधी ढोबळी मिरची चिरून घेते. बियांचं पोर्शन काढून टाकूयात. फार बारीक नाही चिरणार आहे, थोडी जाडजाडच ठेवणार आहे. ढोबळी चिरून झाली की आता गाजर हलकंसं सुरीने त्याचं वरचं जे स्किन असते ती मी काढून घेतली आहे. हे खूप जाड नाही ठेवणार, असे बारीक चिरून घ्यायचं. आता पनीर होतं माझ्याकडे थोडंसं, सो पनीर घेऊया. पनीरचे पण आपण खूप मोठे पीसेस नाही करायचे, हलकेसे बारीकच ठेवणार आहोत. आता टोमॅटोचे मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे, पीसेसमध्ये कट करायचे. आता हे टोमॅटो आहेत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता हे टोमॅटो याची प्युरी तयार करूयात. काही भांडी लागतील अर्थातच. गॅस सुरू करते आणि काही मसाले लागणार आहेत. यासाठी जरा वेगळे मसाले मी वापरते, ते घेऊयात. आणि ऑलिव्ह ऑइल माझं फेवरेट. आता 1 चमचाभर ऑलिव्ह ऑइल गरम करून घेऊयात. अरे 1 चमचालाही कमी राहिले. एनिवे हरकत नाही, तेवढ्यात होऊन जाईल माझं काम. आता यामध्ये आपण घालणार आहोत गाजर. आता ऑलिव्ह ऑइलच्या ठिकाणी दुसरं कुठलंही तेल तुम्ही इथे वापरलं तरी काहीच हरकत नाही. गाजर आणि मक्याचे दाणे 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेऊया तेलामध्ये. गाजर आणि मका 2 ते 3 मिनिटं परतून झालं की यामध्ये आपण घालतो ढोबळी मिरची. ओव्हरकुक नाही करायच्या भाज्या, 2-3 मिनिटं पुरेसे आहे. आणि ढोबळी देखील 2-3 मिनिटं परतून घेऊयात. आता ढोबळी घातल्यावरही हलकंसं परतून झालेलं आहे, तर यामध्ये मसाले घालूयात. तर पिझ्झा आपण बनवतो ना, पिझ्झाच्या पॅकेटसोबत जे मसाले येतात ते घातले तरी चालेल. माझ्याकडे आहे म्हणून मी हे घालते. मिक्स्ड हर्ब किंवा पिझ्झा सीझनिंग काही घातलं तरी चालेल. आता थोडेसे चिली फ्लेक्स, थोडासा किसलेला लसूण, त्याच्याऐवजी लसूण पावडर घातली तरी काही हरकत नाही. आणि थोडीशी मिरपूड आणि चवीपुरतं मीठ. आता हे मिसळून घेऊयात आणि 2-3 मिनिटं चांगलं परतून घेऊ. चला आता या भाज्या काय दिसत आहेत कमाल छान. त्याला मसाल्याचं एक वेगळी चव ॲड होते आणि तेलामध्ये ऑलिव्ह ऑइलचं पण छान त्याच्यामध्ये एक मस्त चव उतरते. कमाल दिसत आहेत बघा. आता या
स्टर फ्राय केलेल्या भाज्या डिशमध्ये काढूयात. चला आता पुढची तयारी. तेल घेऊयात तव्यामध्ये. एक मोठा चमचा तेल पुरेसं होईल. आता यामध्ये घालूयात टोमॅटो प्युरी, एक 5-6 मिनिटं टोमॅटो प्युरी छानपैकी शिजवून घ्यायची. 5 मिनिटं झालेलं आहे. टोमॅटो प्युरी छान शिजली आहे. काय सुंदर रंग आलेला आहे, कमाल दिसते. आता यामध्ये पुढचे जिन्नस घालूयात. तर सगळ्यात आधी आलं लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरं पूड, 1 चमचा धणेपूड आणि 1 चमचा किचन किंग मसाला. आणि टोमॅटो प्युरीमधला थोडासा आंबटपणा कमी करण्यासाठी यामध्ये मी घालते साखर. साखरेऐवजी गूळ वापरला तरी चालेल. आणि यासोबत थोडंसं चवीपुरतं मीठ देखील. हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं. जर खूप सुकी सुकी वाटली हा मसाला तर यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूयात. आणि त्याचसोबत अगदी 1 चमचाभर बटर पण घालते, थोडीशी चव छान लागावी म्हणून. आता हे 2 मिनिटं फक्त मसाले घातल्यावर शिजवून घेऊयात. चला आता ही ग्रेव्ही खूप सुंदर दिसते. इतका त्याचा छान सुवास तरवळतोय, रंग टेक्स्चर कमाल आलेलं आहे. आता यामध्ये हे जे पनीर आपण चिरून घेतलं हे घालूयात. मिसळून घेऊयात. पनीर आहे ना करीमध्ये खूप शिजवायचं नाही. 2 ते 3 मिनिटं पुरेसं होतं. कारण काय होतं ना, पनीरमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. ओव्हरकुक झालं की ते असं चिवी होतं किंवा रबरासारखं होतं. ते टाळण्यासाठी 2 ते 3 मिनिटं पुरेसं आहे. पनीर बघा कमाल शिजलं आणि मस्त दिसतंय. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. वा 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 वा, क्या बात. चला आता गॅस बंद करूयात आणि पनीर मसाला पण इथे आपला बनवून आहे तयार. इथे ही शिळी चपाती घेतलेली आहे. आता काय करूयात, याच्या मध्य भागापासून एक असं कट देऊन घेऊयात. आता याची जी बाहेरची बाजू आहे, या बाहेरच्या बाजू येतात या आणि या. सांडणारं मिश्रण तिथे आपण नाही घालणार. तर ही बाजू आहे, इथे थोडंसं मेयोनीज लावते. मेयोनीजच्या ठिकाणी कुठलीही चटणी तुम्ही घातली ना तरी चालेल. आणि टोमॅटो सॉस किंवा चिली सॉस घेतला तरी चालू शकतं. इथे ही पनीरची भाजी जी आपण तयार केली ही घेऊयात. भाजी खूप नका भरू, नाहीतर काय होईल ना, आपण हे जेव्हा दुमडणार आहोत तेव्हा भाजी बाहेर यायची शक्यता असते. आता हा जो पुढचा पोर्शन आहे यावर आपण भाज्या घालून घेऊयात. आणि ही जी बाजू आहे त्यावर थोडंसं कांदा किंवा भाज्यांवर जरी कांदा घातला तरी काहीच हरकत नाही. आणि त्यावर आपण घालणार आहोत चीज. चीज एनिवे कांद्याला चिकटून बसेल म्हणून लास्ट घातले. आता ही सॉस लावलेली बाजू यावर, मग ही यावर आणि मग ही यावर. हा आपला रॅप बनवून तयार आहे. असंच खाऊ शकता पण आपण असा नाही खाणार, भाजून घेऊयात. चला आता तव्यामध्ये बटर घालूयात. छान असं पसरवून घ्यायचं आणि यावर हा तयार आपलं पॉकेट ठेवायचं. वा वा वा. आणि हा छान सोनेरी रंगावर भाजून घेऊयात. बघा शिल्लक असलेल्या चपात्यांपासून मस्त हा कुरकुरीत असा बेत केलेला आहे. घरात जे उपलब्ध साहित्य असतं त्यामध्येच बनवून तयार आहे.
अशाच कमाल आणि धमाल रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.